हॅलो. 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 हॅलो.
हॅलो. स्कोर झालाय 8 रन. चला थँक्यू. सव्यत मैदानाकडे मॅचच्या दिशेने सुरू असलेला सामना. एका बाजूला जर आपण पाहिलं तर संघ आहे, एका बाजूला वैतागवाडी आणि एका बाजूला साईराज तेलीवाडी. अशा मॅचची लढत आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात झाली दिवस क्रमांक पहिला, सामना क्रमांक दुसरा. एक दिवसीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन. दरम्यानचा बॉल लेग साईडला बिरकावलाय, सरळ हातामध्ये बॉल जातोय की काय? वन बाउन्स, बॉल मात्र निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार 4. अप्रतिम स्ट्रोक. या अगोदरचा सामना अप्रतिम दर्जेदार विजय. प्रशांत खानविलकर सारख्या एका बॅटरची एक यादगार खेळी. 40 धावांचं लक्ष, वैयक्तिक 38 धावा त्याच्या, आणि त्या संघाचा विजय मिळवला गेला. अप्रतिम. शिवशक्ती उत्कर्ष सेवा मंडळ तेलीवाडी मुंबई यांच्या माध्यमातून आज या क्रीडा स्पर्धेचं आयोजन मुंबई कैरी रोड नगरीमध्ये आपण पाहत आहोत. अनेक सामाजिक उपक्रमामध्ये या मंडळाची वाटचाल राहिली. आज क्रिकेटचं देखील आयोजन आपण पाहतोय. समोरच्या दिशेने खेळलेत, लॉंग ऑफला बॉल चाललाय, सरळ बॉल हातामध्ये, पुन्हा एकदा सिंगल रन. एकंदरीत फिल्डिंग डिपार्टमेंटवरती संपूर्ण टीमचं भविष्य आधारित असतं. बॅटर बॅटिंग करतो, बॉलर बॉलिंग करतो, बट फिल्डिंग डिपार्टमेंट मोस्ट इम्पॉर्टंट रोल. कारण एखाद्या खेळाडूकडनं बॉल कलेक्शन, पकडणं, बॉल थांबवणं खूप महत्त्वाचं आहे. बॉल पकडणं, बॉल फेकी करणं, कोणत्या एंडला फेकणं, या सर्व गोष्टी तुम्हाला क्षणात घडवायच्या असतात. लेफ्टी बॅटर पुन्हा एकदा स्ट्राईकला, उडवण्याचा प्रयत्न, कनेक्शन झालं नाहीये, रन मिळेल. पण लेफ्टी बॅटरची ना एक वैशिष्ट्यपूर्ण बाब असते. लेफ्टी बॅटर हा प्रकार फार दुर्मिळ आहे, कारण क्वचित पाहिलं जातात संपूर्ण क्रिकेटमध्ये. आणि पण त्यांचा एक वेगळा अंदाज असतो, एक आक्रमकता असते त्यांच्यामध्ये दडलेली. त्या आक्रमकतेला घेऊनच त्यांची वाटचाल आपण पाहतो. अनेक खेळाडूंची नावं घेऊ शकतो आपण. आपल्या भारताचा युवराज सिंग, 6 षटकारांचा बादशाह, 6 बॉलला त्याची आक्रमकता. सौरभ गांगुली, शिखर धवन, रॉबिन सिंग, अनेक बॅटर आहेत विपक्ष संघाचे जागतिक लेवलचे. ज्या लेफ्टी बॅटरचं विशिष्ट कार्य म्हणजे त्यांची आक्रमकता. पुन्हा सिंगल रन मिळतोय, 1 रन. येस. चला इनिंग मध्ये पुढच्या मॅचचा टॉस असेल. स्कोर झालाय 16 रन, 16. चला यानंतर DXCC उंबरवाडी आणि विपक्ष राजवाडी अशी मॅच असेल. फुल टॉस बॉल बिरकावलाय लेग साईडच्या दिशेने. अप्रतिम दर्जेदार स्ट्रोक. लेफ्टी बॅटरचं असलेलं कौशल्य, असलेली आक्रमकता या बॅटरने त्यांनी दाखवून दिलंय. षटकार 6. राम आलाय क्रिकेटच्या मैदानामध्ये. रामायण घडवायला क्रिकेटचं. रामाने खऱ्या अर्थाने आपण रामाला पाहिलं रामायणामध्ये. हा राम आलाय क्रिकेटच्या या रामायणामध्ये. DVCC उंबरवाडी आणि राजवाडी अशी मॅच आहे. कॅप्टन यायचंय, कोणीही वेळ घालवायचा नाही, विनंती राहील. 2 षटक 22 रन. आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून ज्या काही तुमच्या रील्स बनवल्या जातील त्यांचं कार्य साहिल गोयवस्कर नाही, पण हा चेहरा देखील येणाऱ्या कालावधीमध्ये एक इन्फ्लुएन्सर म्हणून पुढे येऊ शकतो. रील स्टार म्हणून पुढे येतोय. हिट केलाय, लेग साईडच्या दिशेने बिरकावलाय, पुन्हा षटकार. यावेळेला पुन्हा एकदा एक अप्रतिम दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. स्ट्राईकचा बॅटर. दरम्यानचा बॉल एक चांगला स्पेल पाहायला मिळाला. येस, डॉट बॉल येतोय, पण वाढलेल्या धावसंख्येमध्ये आता आणखी बरेच डॉट बॉल काढावे लागतील. विकेटची संगत करावी लागेल. प्रत्येक बॉल पकडून चालावा लागेल, कारण स्कोर ग्राफ चांगला आहे.
28 रन झालेत. ओव्हर नंबर 3. शॉर्ट रन टप्प्याचा बॉल भिरकावला गेला आहे, बट वाईट बॉल. वाईट बॉल आपण पाहतोय. ASC लाईव्हच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपल्याला लाईव्ह पाहायला मिळते. थेट प्रक्षेपण आहे त्या लाईव्हच्या चॅनलवरती देखील आपण जाऊन क्रीडा स्पर्धेचा आनंद घ्या. चॅनलला सबस्क्राईब करा. लेग साईडला व्ही शेप मध्ये खेळलेत प्लेयर आहे तिकडे. वन बाउंस बॉल उसळी घेणार, नो डाऊट. हे क्रिकेट आहे. बॉलचा अंदाज बाळगावा लागतो. बॉल कधी तुमच्या पुढ्यात पडेल आणि उसळी घेऊन निघून जाईल, काही मात्र याचा ठाव ठिकाणा लागत नाही. चौकार आलाय. 4. 33 हवा. सुरुवात झाली, पण सुरुवात जरी हळूवार झाली असली तरी शेवटाकडे मात्र आता काही क्वचित बॉल असताना एक अप्रतिम दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा उडवलाय, फटका फसलाय, सरळ बॉल हातामध्ये. येस, कॅच कलेक्शन चांगलं. विकेट येते. अजय आउट झालाय, पण अजयने त्याचं कार्य केलंय. एक चौकार त्याच्याकडनं जोडला गेलाय, म्हणजे षटकार देखील मारलाय. म्हणजे त्याने जे काही त्याला करायचं होतं त्याच्या बॅटिंग मधून केलंय. बॅटर क्रमांक नेक्स्ट, बॅटर क्रमांक 5 गणेश आलाय. आता क्वचित बॉल आहेत. आलेल्या प्रत्येक बॉलला रन महत्वाचा आहे. गणेशला बॉलच्या मागे प्रत्येक रन सोडावं लागणार आहे. एखादा बॅटर कोणत्या स्थानावरती बॅटिंगला येतो त्या स्थानापासून त्याला ती धावसंख्या पुढे खेळावी लागते, सोडावी लागते. आणि सर्वात अवघड असतो ना मिडल क्रमांकाचा बॅटर, कारण त्याच्यासाठी बॉल फार कमी असतात. मिडल क्रमांकावरती आल्यानंतर मॅचची जबाबदारी असते. जरी डिफेन्स करत असलो, धावसंख्या चेस करत असलो, बॅटिंग करत असलो, फर्स्ट अटॅकला रन खूप महत्वाचे असतात. यावेळेला पुन्हा एकदा विकेट येतोय. तुम्ही कोणत्या क्रमांकावर बॅटिंगला येता हे महत्वाचं नाहीये, तुम्ही आलेल्या क्रमांकावरती कशा प्रकारे बॅटिंग करताना या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे क्रिकेटमध्ये तुम्ही प्रत्येक बॉलला किती रन सोडता हे तुमच्या संघासाठी तितकं उपयोगाचं आहे. तुम्ही शेवटच्या बॉलला जरी आला तरी शेवटच्या बॉलला 1 रन देखील तुमच्या संघासाठी तेवढा पुरेसा असतो. एकेका रनाने संघ विजय आणि पराभवाची वाटचाल होते. बॅटर क्रमांक 6 श्रीकांत. 5 बॉल झाले. 1 to go. शेवटचा बॉल आहे. ह्या वेळेला पुन्हा एकदा अप्रतिम बॉल, डॉट बॉल येतोय. ओव्हर समाप्ती. तो षटकार आला या ओव्हर मागे, पण कुठेतरी या बॉलरने थोडंसं पुनरागमन केलं. साहिलने या ओव्हरला थोडंसं धावसंख्येला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. स्कोर झालाय 33. 3 ओव्हर 33. पहिल्या ओव्हरला 8 आल्या धावा, सेकंड ओव्हरला 14 आणि ओव्हर नंबर 3 साठी 11 रन दिलेत. ओव्हर नंबर लास्ट 4 नंबर ओव्हर. शेवटची ओव्हर. बॉलर कोण आहेत? गणेश. चला पुढची मॅच DVCC उंबरवाडी आणि राजवाडी. कॅप्टनला विनंती आहे, आपण वेळ वाया घालवायचा नाहीये. कॅप्टन लगेच इकडे आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. वारंवार सूचना देण्यास भाग पाडू नये. लेफ्टी बॅटर पुन्हा एकदा स्ट्राईकला. हॅलो. पहिला बॉल, अप्रतिम बॉल. रन घेण्याचा विचार केला नाहीये बॅटरने, कारण त्याला जाणीव होती धोका आहे तिकडे, विकेट जाईल या कारणाने त्याने तिकडे रन घेण्यासाठी काही ती पावलं दाखवली नाही. 0 रन. येस, लास्ट ओव्हर आहे. जेवढं काही धावसंख्येला तुम्हाला कंट्रोल करता येईल ते तुमच्या फिल्डिंग डिपार्टमेंटला तेवढं उपयोगाचं आहे. सेकंड इनिंग तुम्हाला थोडासा चॅलेंज कमी राहील. पुन्हा एक अप्रतिम बॉल. जज केला, फसलं जजमेंट. हे जजमेंट करणं देखील कौशल्य म्हटलं जातं. एखादा जज केलेला बॉल जर तुमच्या वाट्याला चुकीचा ठरला तर तुम्हाला रन मिळतो, पण अचूकतेचा बॉलरच्या बाजूने ठरला तर मात्र कुठेतरी डॉट मिळतो. इथे थोडा बाहेर बॉल आहे, वाईट बॉल. वाईट बॉल येतोय. शेवटचे उर्वरित आणखी 4 बॉल आहेत. चला पुढचे 2 कॅप्टन. पुन्हा एकदा विनंती राहील, कॅप्टन टॉस साठी या. फुल टॉस, स्क्वेअर लेगला हिट केलाय. रन मिळेल, 1 रन.
3 बॉल 35. 35 धावा झालेत. शेवटचे 3 बॉल अजूनही उर्वरित. नाईस बॉल. येस येस, रन मिळणार नाही, नो डाऊट, डेलिब्रेट आहे. 4 बॉल अप्रतिम. हे खूप महत्वाचं आहे. ती विकेट आली ना, तिथून स्कोर ग्राफ आहे ना तो उंच जाऊ शकला नाही. म्हणजे एकंदरीत विकेट येणं किती महत्वाचं आहे. तो बॅटर षटकार मारत होता, तो बॅटर चौकार मारत होता, त्याची कॅच मिळवली गेली, तिथून स्कोर ग्राफ काहीसा उतरला. हे क्रिकेटचे चढ उतार आपल्याला पाहायला मिळणार. पुन्हा एकदा अप्रतिम बॉल. 1 टू गो. शेवटचा बॉल. क्या बात आहे बॉलर गणेश. अप्रतिम दर्जेदार बॉलिंग होते. विपक्ष टीम आणि बॅटर जर आपण पाहिलं तर सेट झालेला बॅटर आहे, लेफ्टी बॅटर आहे त्यातल्या त्यात, ज्याने धावसंख्येचा वेग वाढवलाय. पण आता तुमच्या बॅटमधून रन येत नाहीये आणि त्यामुळे बॉलिंगचं कौतुक. हॅलो. ह्या वेळेला फटका फसला. बॉल सर हातामध्ये विकेट. एकच रन दिलाय. हॅलो. अवघा 1 रन दिलाय. 36 आणि 37 34 35 टार्गेट. चला कॅप्टन टॉस साठी या. वारंवार सूचना नाहीये, टॉस साठी या. हॅलो. हॅलो. चला या. कॅप्टन कोण आहेत? दोन्ही कॅप्टन. कॅप्टन कोण आहे? तुम्ही दोघे कॅप्टन आहे? अच्छा, ओके. DVCC आणि त्यांचे विपक्ष. टॉस होतोय. हॅलो. हॅलो. चला टॉस होतोय पुढच्या मॅचचा. हॅलो. टॉस झालंय. नाही नाही, जो येस. कोण जिंकले? कॅप्टन थांबा 2 मिनिटं. हॅलो. डिसिजन काय? फिल्डिंग. ओके. आणि एकंदरीत ही क्रीडा स्पर्धा खेळतोय, आनंद आहे. आज आपल्या वाडीच्या माध्यमातून संधी मिळाली आहे. कसं पाहता क्रीडा स्पर्धेकडे? एकदम छान. क्रिकेट म्हटलं तर आपला आवडता छंद आहे, त्याच्यामुळे तर एकदमच बेस्ट आहे. चला, घेतलेल्या निर्णयाचं स्वागत, शुभेच्छा तुम्हाला. 15 मिनिटांचा कालावधी, 1 प्लेअर इथे कंपल्सरी. ओके. आणि तुमचं देखील स्वागत आहे. तुम्ही टॉस जिंकलाचा निर्णय का असा? आम्ही पण फिल्डिंगच घेतली असती, टॉस जिंकतो तर. ओके, तुम्हाला देखील शुभेच्छा. सव्यात मैदानाकडे, लगेच मॅचकडे. हॅलो. 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 चेक. येस. रुपेश भाऊ, किती? 35 टार्गेट ना? 36. 36 धावांचं टार्गेट आहे. 24 बॉलमध्ये कंप्लीट करायचं आहे. मॅच क्रमांक 2. एक दिवसीय क्रीडा स्पर्धा. शिवशक्ती उत्कर्ष मंडळ तेलीवाडी मुंबई यांच्या संकल्पनेतून साकारलेली क्रिकेटची एक दैदिप्यमान अशी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. क्रिकेट म्हटलं की तुम्ही आम्ही सर्वच चाहते आहोत.
क्रिकेट म्हटलं की तुम्ही आम्ही सर्व वेडे होतो. क्रिकेटचा खेळ कुणाला आवडत नाही. क्रिकेट अनेकांना खेळायला, क्रिकेट अनेकांना पाहायला आवडतं. या क्रिकेटने खऱ्या अर्थाने सर्वांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं. इंग्रजांनी हा खेळ भारतात आणला, पण हा संपूर्ण भारतवासियांचा ताईत झालेला क्रिकेट, मुंबई क्रिकेटची पंढरी. मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल, पहिल्या बॉलवर जर आपण पाहिलं तर सुरुवात होते आणि चुकी झाली तिकडे. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये पहिली विकेट आली. रनआउट, विकेट येते. पहिला बॉल, पहिल्या बॉलवर सिंगल रन. सेकंड रन घेत असता सेकंडला रनआउट झालेत. बॅकफुटला जाऊन हलकासा तिकडे कट केलाय. सिंगल रन मिळतोय. थर्डमॅनच्या दिशेने केलेला स्ट्रोक. पुन्हा रन, एक धाव असेल. 35 धावांचा टार्गेट देखील थांबवलं जाऊ शकतं. धावसंख्येवरती कंट्रोल करण्यासाठी बॉलरिंग अटॅक वरती तुम्हाला एक्स्ट्रा रन टाळायचे. विकेट कंप्लीट, विकेट तुम्हाला सातत्यपूर्वक जोडावे लागतील, तर ही मॅच तुमच्या वाट्याला येईल. हॅलो. खोलवर टप्प्याचा बॉल मिड ऑनला खेळले. प्लेयर आहेत तिकडे. रन पुन्हा मिळेल. हॅलो. आणि बॉल सर हातामध्ये. विकेट आली आहे. आणखी एक विकेट. कमी धावांची मॅच देखील सोडणार नाहीये, सोडून चालणार नाही. पुन्हा आणखी एक विकेट येते. शेवटच्या ओव्हरला काही आणखी थोडंफार रन जर बनवते आले असताना तर फिल्डिंग डिपार्टमेंटला थोडंसं प्लसमध्ये राहिले असते, पण अजूनही ते तशी पाहता फाईट करतायत, कारण विपक्ष संघाच्या समोर असलेलं एक 35 3 रन झालेत. 3 रन. छत्तीस धावांचं जे लक्ष आहे त्या लक्ष्याचा पाठलाग करत असता सलामीचे अनेक बॅटर, 2 बॅटर माघारी गेलेत. यावेळेचा बॉल स्क्वेअर लेगला खेळलेत. 1 बाउन्स बॉल डिक्लेअर मध्ये. 1 रन, अवघी 1 धाव आहे. 1 रन मिळतोय. स्कोर झालाय 4 रन. ओव्हर नंबर 1. वैभव बॉलिंग करतायत. वैभवने 2 विकेट मिळवलेत पहिल्या ओव्हर दरम्यान. 1 रनआउट मिळालाय आणि 1 कॅचआउट मिळालाय. म्हणजे एकंदरीत सलामीची जी जोडी होती ती घातक होणार या अगोदर त्या बॅटरना त्याने शांत केलं. खोलवर टप्प्याचा बॉल मिड विकेटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न. प्लेअर होते तिकडे. रन मिळेल. एक ओव्हर आणि रन झालेत 5. अजूनही 18 बॉल आणि पाठलाग करावा लागणार 31 धावांचा. 18 बॉल 31. टीम मिटिंग फारशी करायची नाहीये. टीम मिटिंग थोडं कमी ठेवा. टीम मिटिंग अधिक करायचं नाही. दोन विकेट आपल्याला पाहायला मिळाले. एकंदरीत पहिला बॅटर रनआउट स्वरूपात माघारी, तदनंतरचा आणखी एक बॅटर कॅचआउट स्वरूपात माघारी गेलाय. मॅच क्रमांक 2.
फुलटॉस बॉल, चांगला बॉल आलेला रडारमध्ये, पण ते काही कनेक्शन, मोठा स्ट्रोक खेळण्याच्या कनेक्शनसाठी हा एक मोठा चांगला बॉल होता. एकच रन. सहा धावा झाल्यात अजूनही. हॅलो, या वेळेला हॅलो, या वेळेला मोठा स्ट्रोक खेळलेत. रवींद्रच्या बॅट मधून आलेला हा षटकार. सहा धावा मिळत आहेत. स्कोर झालाय 12. पुन्हा तीच पुनरावृत्ती. अप्रतिम दर्जेदार स्ट्रोक. आणखी एक वाखाणण्याजोगा स्ट्रोक पाहायला मिळतोय. आलाय षटकार. क्या बात आहे. काय दर्जेदार स्ट्रोक रवींद्रच्या बॅट मधून निघालेत. पहिल्या ओव्हरला धावसंख्या कंट्रोल मध्ये, पण सेकंड ओव्हरला त्याने मात्र त्याचा रंग दाखवला, रंग चढवलाय. क्रिकेटची रंगत वाढवली आहे. क्रिकेटचं समीकरण बदललंय. मॅचला जिंकण्यासाठी तो मात्र त्याच्या संघासाठी बॅटिंग करतोय. हॅलो, क्रिकेट हेच आहे. क्रिकेट आपल्या संघासाठी खेळावं लागतं, आपल्या मंडळासाठी खेळावं लागतं, आपल्या गावासाठी खेळावं लागतं, आपल्या वाडीसाठी क्रिकेट खेळावं लागतं. क्रिकेट तुम्हा आम्हा सर्वांना आनंद देणारा खेळ आहे. क्रिकेटने तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावलंय. हा क्रिकेट, या क्रिकेटने केवळ 2 मनांना एकत्र आणण्याचं कार्य केलं नाहीये, या क्रिकेटने 2 देशांना एकत्र आणण्याचं कार्य केलंय. असं हा क्रिकेटचा खेळ आज आपण पाहतोय. रवींद्र काय अप्रतिम बॅटिंग करतोय. 3 लगातार षटकार मारलेत. 24 रन झालेत. लेग साईडला पुन्हा एकदा भिरकावलाय. जागा बढून खेळण्याचा प्रयत्न. एक अनोख्या अंदाजामध्ये खेळलेला स्ट्रोक. रन एक आहे. एकेरी धाव मिळते. अगदी मॅचच्या आता जवळपास झालेत. 25 रन झालेत. 11 धावांचा पाठलाग करायचंय मॅचला जिंकण्याकरता. पहिली ओव्हर अप्रतिम सुरुवात, पण आताच्या ओव्हरला खऱ्या अर्थाने धावांच्या वाटचालीकडे भर होते. अजूनही 11 धावांचा मॅचला जिंकण्याकरता पाठलाग. पुन्हा लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. येतोय व्हाईट बॉल. अवघ्या 10 धावांचा पाठलाग करायचा आहे मॅच जिंकण्याकरता. हॅलो, 10 रनाची आवश्यकता आहे. दरम्यानचा बॉल. पुन्हा एकदा चूक होती. हे प्रेशर बनलंय रवींद्रच्या असलेल्या षटकारामुळे. या मॅच मधील समीकरण काहीशी विपक्ष टीमला कमी करण्याच्या बॉलिंग अटॅक वरती त्या चुका होताना पाहायला मिळाल्या. प्रेशर आहे त्यांच्यावर. खोलपट टप्प्याचा बॉल मिस केलाय. फेर डिलिव्हर. ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटक आणि रन आहेत 27. 27 झालेत. अजूनही 12 बॉल 9. हॅलो, बॉलिंग डिपार्टमेंट. बॉलर क्रमांक 3 गणेश
संघातील असलेला अतिमहत्वाचा गोलंदाज, अतिमहत्वाचा खेळाडू, एक अनुभवी लिजंड प्लेयर, सिनियर प्लेयर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. वय वर्ष 45, पण आजही क्रिकेटची जिद्द आहे, आजही क्रिकेटवरचं त्यांचं प्रेम आहे, आजही मनामध्ये त्यांच्या वाढीबद्दल क्रिकेट आणि वाढीची भावना आपल्याला पाहायला मिळते. मिसफिल्ड होते आणि स्कोर पुढे जाईल. 29-30 रन झालेत आणि स्कोर आता मात्र अवघ्या किती धावांपासून, 6 धावांपासून दूर आहे. बॅकफुटला पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने हलकासा कट केलाय. सिंगल. अवघी 1 रन मिळते. मॅचला जिंकण्याकरता अवघ्या काही धावांचं लक्ष आहे. बॉलर क्रमांक 3 गणेश बॉलिंग करतायत. संघातील असलेल्या नवयुवक खेळाडूंसोबत त्यांचा अनुभव पणाला लावण्याचा प्रयत्न, पण मॅचला जिंकवणं आता काहीसं कठीण आहे. ओ नाईस, दर्जेदार, अप्रतिम, क्लास परफॉर्मन्स. क्या बात आहे, काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. चौकार 4. आता अवघ्या काही क्वचित धावा आहेत. एक साधारण एका धावेची गरज. लास्ट वन. शेवटचा रन अजूनही पूर्ण करायचा आहे मॅचला जिंकण्याकरता. वैतागवाडी हा संघ जिंकणार आहे, यामध्ये शंका नाही. वैतागवाडी राजापूर तालुक्यातील असलेली वाडी, वैतागवाडी हा संघ मात्र जिंकलाय. येस, 1 धाव पूर्ण, मॅचवर विजय. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच जाणार आहे 29 वैयक्तिक रन, 3 षटकार आणि रवींदर महादिये यांना प्लेअर ऑफ द मॅच जातो. या चला प्लेअर ऑफ द मॅच घेण्यासाठी. हॅलो हॅलो, चला प्लेअर ऑफ द मॅच रवींद्र या पटकन. रवींद्र, काय अप्रतिम दर्जेदार बॅटिंग. रुपेश भाऊ, किती रन केले यांनी? 29 धावा वैयक्तिक आपण केलेत. वेल प्लेड. षटकार वर घ्या ना, वर चालेल, वर या. येस. आणि प्लेअर ऑफ द मॅच देत आहेत, पुरस्कृत करतायत. आपलं नाव? प्रकाश खानविलकरजी सन्मानित करतायत, पुरस्कृत करतात या खेळाडूला. वैतागवाडी संघाचा असलेला विजय मिळवला या खेळाडूने. प्रतिस्पर्धी संघाला कुठेतरी त्याच्या बॅटिंगमुळे एक डोकेदुखी वाढली. दादा थांबायचे 2 मिनिटं. दादा 1 मिनिट ऐका तरी. दादा ऐक. नाही